तुम्हा सर्वांचा कोकणी किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही बनवूया लाल माठाची आमटी गोवन पद्धतीमध्ये। तर सर्वात अगोदर भाजी बारीक चिरून घ्यायची। मग एक खोबरं खोवून घ्यायचं। त्यानंतर वाटण्यासाठी कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याचबरोबर टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचे। त्याचबरोबर एक छोटा तुकडा आल्याचा आणि 4 पाकळ्या लसूण पण चिरून घ्यायच्या। मग कुकरमध्ये मसूरची डाळ किंवा जे काही तुम्हाला आवडत असेल, जसं की चण्याची डाळ किंवा तूर डाळ घ्यायची। मग त्याच्यामध्ये लाल भाजी घालायची। त्याच्यात थोडासा कांदा आणि चवीनुसार मीठ घालून कुकर बंद करून घ्यायचा। मी माझ्या आवडीनुसार मसूर घेतले आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार चणे किंवा चण्याची डाळ पण घेऊ शकता। मग कुकर बंद करून 4 शिट्ट्या येई तोपर्यंत गॅसवर ठेवायचा। मग एका पॅनमध्ये तेल घालून त्याच्यात कढीपत्ता, लसूण आणि आल्याचे तुकडे घालायचे। मग त्याच्यात कांदा घालायचा। तो मस्तपैकी परतून घेतला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे। टोमॅटो आणि कांदा बऱ्यापैकी परतून घ्यायचा। टोमॅटो आणि कांदा लालसर झाला की त्याच्यात खोबरं घालायचं। मग हे खोबरं एकजीव करून मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये कोथिंबीरीचे दाणे घालायचे, त्यामुळे आमटीला मस्त चव येते। मग त्याच्यामध्ये हळदीचा पावडर घालून घ्यायचा। मग हळदीचा पावडर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा। मग त्याच्यात तुमच्या सोयीनुसार गरम मसाला टाकायचा। मी इकडे 2 चमचे गरम मसाला घेतला आहे। तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा। मग ते 2-3 सेकंड मस्तपैकी गॅसवरती परतून घेतलं। मिक्सरमध्ये घालून त्याचं वाटण करून घ्यायचं। मग दुसरीकडे कुकर थंड झाला की उघडून घ्यायचा। बघा किती मस्तपैकी भाजी आणि मसूर उकडली आहे। हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे वाटण केले आहे ते पण मिक्स करायचं। मग वाटण आणि उकडलेली भाजी बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायची आणि गॅसवरती 2 ते 3 मिनिटे उकळी येईपर्यंत बंद करून ठेवायची। आता तुम्ही बघू शकता लाल भाजीच्या आमटीला बऱ्यापैकी उकळी आली आहे। आता हे तुम्ही भात किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकता। नवनवीन गोवन स्टाईलमध्ये रेसिपी बघायला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।